डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली येथील श्री मारुती मंदिर चौकात प्रसिद्ध असलेल्या महावैष्णव मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। संपूर्ण मंदिर सुवासिक फुलांनी सजवण्यात आले होते। माजी नगरसेविका रुपाली रवी म्हात्रे आणि कुटुंबीय तसेच मंडळाचे उत्सव समिती प्रमुख रवी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत भव्य आणि दैदिप्यमान स्वरूपात संपन्न झाला। हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात सुमारे 7 ते 8 हजार भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर भक्तिरसाने आणि उत्साहाने भारावून गेले होते। प्रसिद्ध गीत रामायण गायक निनाद आजगावकर यांच्या गीत रामायण या सुरेल कार्यक्रमाने वातावरण राममय करून टाकले होते। हजारोंच्या संख्येने उपस्थित रसिक श्रोत्यांनी 2 तास मंत्रमुग्ध होऊन या भक्तिसंगीताचा आनंद घेतला। गजर पोचले मंगल वाद्यांचे स्वयंवर झाले सीतेचे हौष विष्णूचा राम हौष विष्णू पूर लागले जय गीता गाता आकाशाशी सडले ऐसे नाते धरणीचे स्वयंवर झाले सीते। प्रतिवर्षाप्रमाणे हनुमान जन्मोत्सव या महावैष्णव मारुती मंदिरातर्फे चांगल्या प्रकारे केला जातो आहे। इथे सकाळपासून लोकांची लाईन असते दर्शनाला। अजूनही बघा, तुम्ही बघत असाल अजूनही तिथे लाईन आहे। जवळजवळ 11 वाजेपर्यंत 11 साडे 11पर्यंत लाईन राहणार आहे आणि लोकांना लाईनीत राहायला सांगायला लागत नाही। लोक बरोबर लाईनीत राहतात, कोणाला काय सांगायची गरज नाही, तर बरोबर ते लाईनमध्ये जाऊन आपलं दर्शन घेतात आणि लोकांचा खूप सहकार्य असतो। त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम करत असतो। आता आमचं एक गीत रामायण कार्यक्रम चालू आहे, तिथे बघा तुम्ही किती लोक बसलेले आहेत। बाकी ह्या माध्यमातून आमच्या महावैष्णव मारुती मंदिराच्या माध्यमातून आम्ही बरेचसे कार्यक्रम शालेय उपयोगी, लोकोपयोगी, कलावंतांचं सगळं कार्यक्रम करत असतो। त्यामुळे इथे लोक खूप येत असतात। मारुती मंदिर सेवा समिती रजिस्टर ट्रस्ट संचलित हे महावैष्णव मारुती मंदिर 28 वर्षापूर्वी लोकांसाठी उभारलेलं आहे मंदिर आज त्याची ख्याती डोंबिवलीवर पसरलेली आहे आणि सातत्याने इथे हनुमान जयंती उत्सव आणि मंदिर पुनर्बांधणी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि इथे लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आणि ती जी परंपरा आम्ही ठेवलेली लोकांच्या संवर्धन आणि संस्कृती संवर्धन आणि धार्मिक कार्याची एक लोकांना आवड राहावी, निर्माण व्हावी, ही जी परंपरा आहे भारतीय संस्कृतीची ती आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतो मंडळातर्फे आणि मंडळातर्फे अनेक लोकोपयोगी संस्थेचे अनेक कार्यक्रम उपक्रम होतातच।